ट्रेलर नाही, हे बॉलिवूडचं राजीनामा पत्र आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या मुख फिल्मीवर. आजची चर्चा धुरंधर बद्दल. काय पाहिले राव, 6 वर्षांची मेहनत. आदित्य धरने हे काय करून दाखवलंय. हा नुसता ट्रेलर नाहीये, हा थेट बॉलिवूडच्या गालावर पडलेला 2025चा सर्वात मोठा दणका आहे. रणवीर खरंच आता नुसता सिंह बनलाय. हल्ली काय चाललंय, 1200 कोटींचं बजेट, VFX, CGI, AI आणि गोष्ट शून्य. मला वाटलं होतं फक्त संदीप वांडलाच, पण धर साहेबांनी धुरंधरमधून सिद्ध केलंय कंटेंट इज किंग. 6 वर्ष दिली आहेत, ते उशिरा आले नाहीत, ते टॉप क्वालिटी सिनेमा घेऊन आल्यात. हा ट्रेलर कुठल्या सिनेमाचा परिचय कमी आणि एखाद्याला मारण्याचा मॅन्युअल जास्त वाटतोय. काय चिरफाड चालली आहे, हाताने डोकं चिरडलं. शॉकिंग. ॲनिमलचा बाप. कुठे गेले ते लोक जे रणवीरवर प्रश्न विचारत होते. ऐका, ॲनिमल फक्त दिल्लीच्या हवेलीतील गोष्ट होती, त्याचा राग फक्त वडिलांवर होता. धुरंधर तर बॉर्डर पार करून गेली आहे. तिथे फक्त गोळीबार, इथे तोफ चालवण्याची शक्यता दिसतेय. ते पाकिस्तानच्या बाहेर बसून प्लान बनवत नाहीयेत, ते पाकिस्तानच्या आत घुसून सिनेमा बनवतात. आक्रमक पंच. एक ॲनिमल नाही, इथे खूप सारे ॲनिमल्स बाहेर येत आहेत. एडिटरची चाल. पण सर्वात मोठी चाल आहे का, ट्रेलरच्या बॅकग्राऊंडला जे म्युझिक वाजतंय ना, ते इतकं धमाल आहे की लोकांना मरताना पाहूनही नाचायचं मन करतंय. छी, हा सगळा पाप त्या एडिटरला लागेल. फास्ट कट. काय कटिंग केली आहे ट्रेलरची, काय म्युझिक सेट केलंय. न्यू लेवल. सर्वात मोठा सस्पेन्स, 2 पार्ट्सचं रहस्य, 4 मिनिटांचा ट्रेलर, पण कथेचा एकही हिंट नाही. का? कारण मेकर्सनी चाल खेळली आहे. धुरंधर 2 पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे आणि म्हणूनच रणवीर सिंग जेवढा दाखवतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त लपवतोय. हा माणूस हिरो आहे की विलन? पार्ट 1 संपल्यावर हा प्रश्न तुम्हाला झोपू देणार नाही. भविष्यवाणी. मे 2026मध्ये पार्ट 2 हे वासेपूरसारखी क्रेज निर्माण करेल. विलनचा वार. साईड ॲक्टर्सवर फोकस. अक्षय खन्ना हा माणूस सुधारणार नाही. ज्या सिनेमात जातो हिरोचा सारा हाईप खाऊन टाकतो. 2 सीन आणि सगळ्यांवर भारी. आर माधवन थेट कॅमेरात बघून धमकी देतोय. तो ॲक्टिंग नाही करत आहे, हा खरा धोका आहे. आणि रणवीर सिंग, त्याने आपलं आडनाव सिद्ध केलं. ॲक्टिंगने त्या सगळ्यांची वाट लावली जे म्हणत होते करिअर संपलं. कमाई आणि कॉल टू ॲक्शन अमोघ. आदित्य धरने सगळ्या विलन्सना घेऊन सिनेमा बनवलाय. हा सिनेमा उरीचा 350 कोटींचा रेकॉर्ड आरामशीर तोडेल. आज बुकिंग्ज उघडल्या तर तुम्ही तिकीट बुक कराल की नाही? किती टक्के शक्यता आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.